नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओजमध्ये आपण काय एक्झाम्पल बघितले होते, टँजंट थिअरम अँड काय टँजंट सेगमेंट थिअरमचे एक्झाम्पल पाहिले होते। तर आजच्या व्हिडिओजमध्ये मी ते एक थिअरम राईट डाऊन केलेला आहे, कॉर्डचा आणि करस्पॉन्डिंग आर्कचा थिअरम आहे। तर त्या पहिले मी थोडे 2-3 पॉईंट्स आहेत तुम्हाला ते क्लिअर करू इच्छितो। तर आपण एकदम मी फर्स्ट व्हिडिओ टाकला होता सर्कलचा, काय बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कल, तर त्यामध्ये पण मी हे पॉईंट डिस्कस केलेले आहेत, पण परत एक वेळेस तुम्हाला ते क्लिअर करण्यासाठी हे पॉईंट्स आपण डिस्कस करूया। तर फर्स्ट पॉईंट काय, आर्क ऑफ द सर्कल। तर बाळांनो, आर्क ऑफ सर्कल म्हणजे काय, तर हे चारही पॉईंट्स आहेत, ह्या पॉईंट्सचा आपल्याला ह्या थिअरम प्रूफ करण्यासाठी यूज होणार आहे। तर काय आर्क्स ऑफ सर्कल म्हणजे काय, सपोज वी हॅव टू गिवन अ सर्कल, ठीक आहे, एक सर्कल गिवन आहे, याचा सेंटर काय आहे, काही पण असू द्या, ओ सी काय पण, ठीक आहे। तर याचा एक जर पार्ट्स मी घेतला असा ए आणि बी, तर हा जो ए बी पार्ट्स आहे हा काय झाला, एक आर्क झाला। हा ए बीला काय बोलतात, आर्क ऑफ अ सर्कल। तर बाळांनो, आता हे बघा, आता हा पूर्ण टोटल आहे, जर इथे मी डायमीटर ड्रॉ केली, ही झाली आपली डायमीटर पी क्यू। आता जो हा आर्क आहे ए बी, हा डायमीटरच्या म्हणजे सेमी सर्कलपेक्षा लेस आहे, म्हणून हा काय झाला, मायनर आर्क। आणि हा जो आहे कोणता, ए आणि इकडे एक्स नाव देऊया, ए एक्स बी, काय ए एक्स बी, आर्क ए एक्स बी इज द मेजर आर्क। काय बाळांनो, हे मेजर आर्क। तर हा काय झाला, मायनर आर्क झाला, आणि हा काय झाला, मेजर आर्क झाला, ठीक आहे। तर बाळांनो, आता याच्यानंतर मी सेंटर, जर तुम्हाला याच्यामध्ये एक अजून कन्सेप्ट मी खाली लिहिलेलंच आहे, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ द मेजर्स ऑफ आर्क्स। तर प्रॉपर्टी काय आहे, जसं माझा एक पॉईंट्स असेल, पॉईंट्सला मी असं सपोज अँगल आपण टोटल राऊंड मारलं, किती होतं 360, तसंच आपला हा सर्कम्फरन्स आहे, टोटल सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल टोटल किती असतो, 360 असतो। मेजर ऑफ द आर्क, आर्कचं मेजरमेंट हे कशामध्ये केलं जातं, डिग्रीमध्ये, ओके। तर आपलं प्रॉपर्टीज ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, तर काय, मेजर्स ऑफ मायनर आर्क प्लस मेजर आर्क्स इज इक्वल टू किती असतं, 360 असतं। म्हणजे कोणत्याही जर आर्क दिल्यात तर काय, मेजरमेंट ऑफ आर्क ए बी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स बी इज इक्वल टू किती झालं, 360। म्हणजे काय, मायनर प्लस मेजर इज इक्वल टू हाऊ मच, 360। मग आता किती पण गिवन असतील, स्मॉलेस्ट आपण सर्वांचं ॲडिशन करून इज इक्वल टू किती करतो, 360 करतात, ओके। इथपर्यंत क्लिअर आहे। आता याच्यानंतर बघा सेंटर अँगल काय आहे, सपोज माझा आर्क ए बी आहे, आणि हा आर्क ए बीच्या ज्या एक्स्ट्रीम पॉईंट आहेत म्हणजे एंड पॉईंट्समधून मी सर्कलला जर सेंटरला जॉईन केलं असं, तर हा जो अँगल आहे तुमचा, हा काय आहे, सेंट्रल अँगल। तर आता इथे थीटा गिवन दिलं, तर हा काय झाला, थीटा झाला, हा काय झाला तुमचा, सेंट्रल अँगल झाला। मग ह्या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि ह्या आर्कचं जे मेजरमेंट असतं हे इक्वल असतं। सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क, मग कोणता आर्क इंटरसेप्ट करायला, ए बी, मग काय झालं, सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द आर्क ए बी, ठीक आहे। आता याच्यानंतर कॉन्ग्रुएंट आर्क काय आहेत बाळांनो, ठीक आहे। आता कॉन्ग्रुएंट आर्क कसं, सपोज आता मी एक सर्कल ड्रॉ केला, सेंट्रल अँगल आहे, इथे घेतलं ए बी आणि हा ओ घेतला। आता ए बी एक आर्क केली, सेम आता एक दुसरी एक आर्क ड्रॉ करा तुम्ही, ते कोणती पण काढा, हे काय पी क्यू। आता ए बीचं मेजरमेंट सपोज माझा 30 डिग्री आहे, आणि पी क्यूचा पण मेजरमेंट किती आहे, 30 डिग्री आहे। तर दोघांचं मेजरमेंट सेम आहे, म्हणजेच ह्या दोन आर्क काय झाल्या, कॉन्ग्रुएंट आर्क झाल्या।
पण कॉन्ग्रुरंट आर्कसाठी सेम. आता बघा ए बीचं मेजरमेंट 30 डिग्री. सपोज आता मी इथे एक दुसरा सर्कल ड्रॉ करतो. एस टी घेऊया. याचा पण मेजरमेंट किती आहे? 30 डिग्री आहे. मग मला सांगा बाळांनो, हे एस टी, पी क्यू आणि ए बी ह्या 3 कॉन्ग्रुरंट आहेत का? नेवर. ह्या कधीच कॉन्ग्रुरंट नाहीत. तर तुम्हाला कॉन्ग्रुरंट आर्कसाठी कंडिशन काय पाहिजे? मेजरमेंट ऑफ 2 आर्क्स आर इक्वल अँड बट द रेडियस ऑफ दीज 2 आर्क्स आर इक्वल. म्हणजे काय पाहिजे? 2 ज्या आर्क आहे त्यांचं मेजरमेंट इक्वल पाहिजे, पण त्यांची रेडियस आहे, रेडियस. आता बघा याची रेडियस जर आर असेल तर याची पण काय असणार? आर असणार. आता हे एका सर्कलच्या 2 आर्क आहेत म्हणून ह्या 2 काय झाल्या? एकमेकांना कॉन्ग्रुरंट झाल्या. पण याचं पण मेजरमेंट किती आहे? 30 आहे. पण याची रेडियस आणि याची रेडियस सेम आहे का? नाही. मग ह्या 2 ज्या आर्क्स आहेत ह्या कधीच कॉन्ग्रुरंट नाही, होऊ शकत नाही. ठीक आहे. तर बाळांनो हे लक्षात ठेवा. आपण आर्क ऑफ द सर्कल बघितलं, सेंटर अँगल बघितला, कॉन्ग्रुरंट आर्क बघितल्या आणि प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ द मेजर ऑफ आर्क्स बघितलं. काय? मेजर ऑफ आर्क जे पण दिलेलं असेल त्याला ॲडिशन करून = 360 घ्यायचं. तर हे काय तुम्हाला ह्या थेरममध्ये आपले यूज होणार आहेत. ठीक आहे. तर आता ह्याच याच्यावर आपल्याला थेरम दिलेला आहे ते द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुरंट आर्क्स ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुरंट. म्हणजे आपल्याला आर्क्स कॉन्ग्रुरंट दिल्यात तर करस्पॉन्डिंग कॉर्ड म्हणजे सपोज आता मी इथे पी क्यूला जॉईन केला आणि इथे ए बीला जॉईन केला तर कॉर्ड पी क्यू = कॉर्ड ए बी आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. आता याचा सेंटर घ्या, काही पण घ्या. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. आता इथे आपण 2 कॉर्ड ड्रॉ करूया. इथे ए बी आणि इथे काय केलं आपण? पी क्यू नाव दिलं. ठीक आहे. तर काय आता बघा बाळांनो, हे 2 आर्क्स आहेत, आर्क ए बी आणि आर्क कोणती आहे? पी क्यू. हे 2 कॉन्ग्रुरंट गिवन दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. वाटलंच तर याला काय करा आपण ए एक्स बी आणि पी वाय क्यू असं घेऊया. ठीक आहे. तर आता बाळांनो गिवन राईट डाऊन करूया. गिवन. तर गिवन काय? ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आहे. काय? गिवन राईट डाऊन करूया. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. आणि आपल्याला दुसरं काय गिवन आहे? कॉन्ग्रुरंट मतलब करस्पॉन्ड आर्क्स गिवन आहेत आपल्याला. ए एक्स बी = काय? पी वाय क्यू. तर दुसरा एक गिवन आहे आर्क ए एक्स बी = काय? आर्क पी वाय बी. हे गिवन आहे पी वाय क्यू, सॉरी क्यू. हे 2 काय करायचे आहेत आपल्याला? गिवन आहेत. आता टू प्रूफ बघा. आता करस्पॉन्डिंग, आता ए एक्स बी इज कॉन्ग्रुरंट टू पी वाय क्यू गिवन आहे आपल्याला. तर मी यांना ए आणि बीला जर जॉईन केलं आणि काय पी आणि क्यूला जर जॉईन केलं तर इथे ए बी आणि पी क्यू 2 कॉर्ड हे झाल्या आपल्या फॉर्म झाल्या. तर काय घेऊ? प्रूफ करायचं आहे कॉर्ड ए बी = कॉर्ड काय आहे? पी क्यू. हे 2 काय करायचे आपल्याला? इक्वल दाखवायचे. इक्वल म्हणजेच काय? कॉन्ग्रुरंट दाखवायचे. तर प्रूफ बघा ना बाळांनो. आता बघा, तर बाळांनो आता प्रूफ बघा. तर पहिले बघा आपल्याला काय गिवन आहे? हा जो अँगल आहे कोणता? ए ओ बी. हा कशाच्या इक्वल आहे? मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स बी बरोबर आहे. तर काय? अँगल ए ओ बी = मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स बी आहे. ठीक आहे. तर हे याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आत्ताच मी तुम्हाला याच्या अगोदरच मी सेंटर अँगल हा कशाच्या त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या इक्वल असतो हा सांगितलेला आहे. सेम तसंच ह्यामध्ये पण बघा
पी ओ क्यू हा पण काय पी वाय क्यूच्या इक्वल असणार. ठीक आहे, तर अँगल पी ओ क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क काय आहे पी वाय क्यू. याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. ह्या दोघांचं रिझन काय आहे, काय प्रॉपर्टीज ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क हे त्यांचं रिझन झालं. ठीक आहे, आता आपल्याला गिवन काय आर्क ए एक्स बी इज इक्वल टू आर्क काय पी वाय क्यू आहे. तर काय आर्क ए एक्स बी इज इक्वल टू आर्क काय आहे पी वाय क्यू. हे मला काय गिवन आहे. पण बघा याला थर्ड इक्वेशन दिलं तर इथे बघा ए एक्स बी कोणाबरोबर आहे अँगल ए ओ बी बरोबर आहे, पी वाय क्यू कोणाबरोबर आहे पी ओ क्यू बरोबर आहे. पण आता ह्या दोन जर इक्वल असतील तर माझे हे दोन पण काय झाले पाहिजे इक्वल झाले पाहिजेत. अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल काय पी ओ क्यू फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. हे आपण ह्या तिन्हीवरून काय झालं हे केलं. आता बघा बाळांनो, आता याच्यामध्ये ए ओ इज इक्वल टू ओ बी आहे, ओ पी इज इक्वल टू ओ क्यू आहे आणि काय अँगल ए इज इक्वल अँगल ओ इज इक्वल टू अँगल ओ आहे. तर हे दोन्ही ट्रायंगल मी काय करू शकतो कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तर राईट डाऊन करा इन ट्रायंगल ए ओ बी अँड ट्रायंगल पी ओ क्यूमध्ये सेगमेंट ए ओ इज इक्वल टू सेगमेंट ओ पी, सेम सेगमेंट ओ बी इज इक्वल टू सेगमेंट ओ क्यू. या दोघांचं रिझन लिहा रेडाय ऑफ सेम सर्कल. काय आहे रेडाय ऑफ द सेम सर्कल आहे. आणि याच्यानंतर इथेनच प्रूफ केला आहे. हा फोर्थ जर इक्वेशन दिला तर काय अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल काय पी ओ क्यू फ्रॉम फोर्थ. आता बघा दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर काय ट्रायंगल ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी ओ क्यू. याचं रिझन काय बाय SAS टेस्ट. SAS टेस्टने हे दोन्ही काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. तर बाळांनो SAS टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले तर त्यांचे रिमेनिंग पार्ट पण आपण काय करू शकतो इक्वल दाखवू शकतो. तर त्यासाठी काय करू शकतो आपण कॉड ए बी इज इक्वल टू कॉड पी क्यू डायरेक्टली CSCT. तर काय कॉड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉड पी क्यू. तर याचं रिझन काय CSCT करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, तर आपल्याला गिवन काय होतं एक सर्कल गिवन होता. सर्कलमध्ये दोन आर्क्स फॉर्म झाल्या, त्या आर्क्स इक्वल होत्या तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स मला इक्वल दाखवायच्या होत्या. हे आपला थेरम होता. पण त्यासाठी आपण पहिले सेंटर अँगलचा यूज केला. मेजर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क्स हा सेंटर अँगलच्या इक्वल असतो. मग इथे अँगल ए ओ बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए एक्स बी घेतला फर्स्ट इक्वेशन. सेकंडमध्ये पण सेम तसंच पी ओ क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क पी वाय क्यू. पण मला इथे गिवनमध्ये ए एक्स बी आणि पी वाय क्यू इक्वल दिलं आहे, इथे राईट डाऊन केलं. मग ह्यावरून हे दोन अँगल्स काय झाले माझे इक्वल झाले. कशाने फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. मग पुन्हा मी हे दोन ट्रायंगल्स घेतले. दोन ट्रायंगलमध्ये बघा ह्या टू साईड्स आणि हे टू साईड्स रेड ऑफ द सेम सर्कल आहे तर त्या ऑलवेज इक्वल्स असणार. एकच ट्रायंगलच्या डिफरंट रेडियस आहेत म्हणून ते रेड ऑफ द सेम सर्कल रिझन झालं. आणि हा अँगल आपण इक्वल दाखवला आहे कुठे ह्या फोर्थमध्ये. म्हणून दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्टनं. मग जर हे SAS टेस्टनं जर कॉन्ग्रुएंट असतील तर यांचे जे रिमेनिंग पार्ट्स असतात आपण त्याला काय करू शकतो कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तर रिमेनिंग पार्ट कोणता आहे AB आणि PQ आहे. तर आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे कॉड AB इज इक्वल टू कॉड PQ. कॉन्ग्रुएंट बोला किंवा इक्वल बोला दोघांचा एकच मिनिंग आहे. तर त्याचं रिझन काय लिहिणार CSCT करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, तर बाळांनो आपण आता प्रूफ कंप्लीट केलेला आहे. आता याचाच कन्वर्स पण आहे. तो
तो पण थेरम आपण पाहून. आता कन्वर्स बघायचा तर काय करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड. तर काय जसं की फर्स्ट थेरममध्ये आपण काय केलं तर की काय आर्क्स इक्वल होत्या तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड इक्वल दिल्या. तर आता ह्या थेरममध्ये काय दिलं आपल्याला करस्पॉन्डिंग कॉर्ड्स इक्वल दिल्या, त्यांच्या करस्पॉन्डिंग काय आर्क्स आपल्याला इक्वल दाखवायच्यात आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. तर याच्यासाठी सर्वात पहिले आपण डायग्राम ड्रॉ करूया. काय सर्कल गिवन आहे, एक सर्कल ड्रॉ करा. सेंटर ओ घ्या, काही पण घेऊ शकता तुम्ही. तर आपल्याला दोन कॉर्ड इक्वल दिले आहेत, तर मी दोन कॉर्ड ड्रॉ करतो इथे. एक घेतो ए बी, इकडे दुसरी काढूया सी डी. ओके. आता कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड काय आहे सी डी आहे, हे माझं गिवन आहे. तर गिवन राईट डाऊन करा इथे. काय ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, ठीक आहे. कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड काय आहे सी डी आहे. ठीक आहे. आता प्रूफ काय करायचं आहे, आता बघा यांच्या करस्पॉन्डिंग आर्क्स, इथे नाव घेऊया एक्स, इथे काय करूया वाय. ठीक आहे. तर टू प्रूफ आर्क्स ए एक्स बी इज इक्वल टू काय आर्क सी वाय डी, हे मला दोन प्रूफ करायचे आहेत बाळांनो. तर यासाठी काय करूया आपण ओ पासून ए आहे जॉईन करूया. ए ओ जॉईन केला, ओ बी जॉईन केला, इकडे सी डी करा, हे जॉईन केल्या. काय रेडा ऑफ द सेम सर्कल. तर इथे बघा प्रूफमध्ये आता इथे पण दोन ट्रायंगल्स फॉर्म व्हायलेत. जर दोन ट्रायंगलला आम्ही कॉन्ग्रुएंट दाखवलं तर सेम आता आपण इथे बघा ह्या इक्वल होते तर सेंटर अँगल इक्वल दाखवला. आता आपल्याला सेंटर अँगल इक्वल होणार, त्यावरून हे दोन आर्क्स काय होणार इक्वल होणार. ठीक आहे. तर बघा इन ट्रायंगल ए ओ बी अँड ट्रायंगल कोणता आहे सी ओ डी मध्ये, सॉरी सेगमेंट ए ओ इज इक्वल टू सेगमेंट ओ सी, सेम सेगमेंट ओ बी इज इक्वल टू सेगमेंट ओ डी. हा सर्वांचं रिझन काय बघा दोघांचं बी रेडा ऑफ सेम सर्कल. हे क्लिअर आहे. याच्यानंतर बघा कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड काय आहे सी डी आहे. हे काय मला गिवन आहे. जर हे गिवन असेल तर दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय विच टेस्ट साईड 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 टेस्ट. कारण फर्स्ट ट्रायंगलच्या तिन्ही साईड, सेकंड ट्रायंगलच्या तिन्ही साईडच्या काय आहेत इक्वल आहेत, म्हणून एस 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 टेस्टने कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी ओ डी बाय एस 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 टेस्ट. तर बाळांनो एस 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 टेस्टने हे काय झाले दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. ठीक आहे. तर आता हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल काय आहे सी ओ डी. काय याचं रिझन सी ए सी टी, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सी ए सी टीने हे दोन्ही काय झाले इक्वल झाले. तर सेम आता जसं मी केलं तर आता हा अँगल आणि हा अँगल दोन्ही इक्वल आहे, तर ह्याची आर्क याच्या इक्वल आहे. तर काय अँगल ए ओ बी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क काय आहे तुमचा ए एक्स बी आहे. सेम अँगल सी ओ डी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क काय आहे सी वाय डी आहे. तर हे बघा दीज टू ट्रायंगल्स आर अँगल्स आर इक्वल. मग ह्या दोन पण कॉर्ड्स काय असणार आपल्या आर्क्स काय असणार इक्वल असणार. तर आपण इथं लिहू शकतो. त्याला नंबर 1 द्या, हा झाला 2, हा झाला 3. ठीक आहे. तर काय मेजरमेंट ऑफ आर्क ए एक्स बी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क काय सी वाय डी. तर रिझन काय
फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर मग काय झाला, हा आपला प्रूफ झालेला आहे. तर आपल्याला म्हणजे आर्स इक्वल दिल्या तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉड इक्वल दाखवू. हा काय थेरम ऑफ करस्पॉन्डिंग आर्स. जर मला कॉड इक्वल दिल्या तर त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्स इक्वल दाखवू. हा त्याचा काय झाला, कन्वर्ट झाला. ठीक आहे. तर बाळांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.